हॅलो फ्रेंड्स, आज गेलो होतो आम्ही अचलपूरमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये. तर कशासाठी, तर त्याच्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. आज काय, जो आमच्या घरचा शेरू होता ना, जो किट्टू, त्याला एवढा जीव लावत होता, त्या कुत्र्यानंच आज किट्टूले चावलं. मग काय, म्हणजे चावलं होतं म्हणजे 4 दात चांगलेच दिसत होते, रक्तही थोडंसं निघालं होतं. मग काय, त्याच्या पप्पाला फोन लावला आणि ते कामावरून वापस आले. दवाखान्यात नेलं, त्याला 4 इंजेक्शन सांगितले द्यायला. एवढा रडत होता तो इंजेक्शन दिले तेव्हा. पण काय करावं आता, पायही नाही होत होतं, माझ्याकडून तर पायही नव्हतं होत, पण तरी खूप रडत होता. त्याच्यानंतर बसला चूप, आईस्क्रीम पाहिजे म्हणे. मग त्याला आईस्क्रीम वगैरे खाऊ घातली. बघा आईस्क्रीम कसा खातो. कशी आहे म्हटलं होतं, विचारलं त्याला, तर मस्त आहे म्हणे, टेस्टी टेस्टी. त्याच्याच हातानं खात होता. त्याचे पप्पा म्हणत होते आणि मी चारून देत होतो, नाही म्हणत होता. म्हणजे त्यालाही विश्वास नाही वाटते आमच्यावर. त्याला असं वाटत होतं पप्पा खाऊन तर नाही घेणार, तर त्याच्याच हातानं खात होता. म्हणजे त्याला खाता येते त्याच्या हातानं. मस्तपैकी थंडी थंडी होती आणि ते तोंडाचे एक्सप्रेशन बघा त्याचे कसा करत होता. कॅमेऱ्याच्या इकडे पाहते ना तो, जेव्हा कॅमेरा आपण ऑन करतो ना, तो तिकडे करते, इग्नोर करते कॅमेऱ्याला. काय माहिती, शरम येते वाटते त्याला. जीभ दाखवत होता. त्याच्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो. मग काय, रोडनही चालू होतं त्याचं, मम्मी बंदूक घेऊन दे, बंदूक घेऊन घे. मग काय, बंदूक घेऊन नाही दिली. मग आलो ना बा आम्ही घरी. तर आल्याबरोबरच किट्टूचे फ्रेंड्स बघा, जातानाच म्हणत होते ते, किट्टूची मम्मी किती लागलं दाखवा म्हणून. मी म्हटलं थांबा, दवाखान्यातून आल्यावर पाहिजे. बघा किती काळजीचे आहे. आल्याबरोबरच आले आणि त्याला सायकलवर बसून फिरवत होते. त्याचं पाहिलं होतं कुठं डसला म्हणून. मग त्याच्यानंतर गेली मी वावरात. शेतात करायचा प्लॅन अगोदरच झाला होता, पण हे वेळेवरच यानं आफत आणून घेतली, कुत्रं डसलं तर. त्याच्यानंतर दही वगैरे आम्ही सोबतच आणून घेतलं होतं अचलपूरवरून. आणि त्यालाही घेऊन गेलो होतो शेतात करायला. म्हटलं याला घरी ठेवणं काही हे नाही आहे म्हटलं, कारण घरी ठेवलं त्याला तो अजून इच्छुकपणा करून काही ना काही. त्याच्यापेक्षा सोबतच घेऊन गेलेलं बरं. कारण का आज आम्हाला फक्त शेतातच करायची होती. आम्ही कापूस वेचणार नव्हतो. कापूस वेचायसाठी बाया सांगत होतो. म्हणजे परवाच्या दिवशी बाया सांगितल्या आहे, त्या येणार आहे. आणि शनिवारी शेतातही करू येत नाही म्हणते म्हणून. मला काही एवढी करता येत नाही, म्हणजे समजत नव्हतं. पण मी सामान सगळंच घेतलं होतं. एकही सामान म्हणजे मी घरी राहिलं नाही. सगळं जे जे पाहिजे होतं ना ते. आणि माझ्या सासूनं सांगितले नव्हतं मला कोणतं कोणतं सामान पाहिजे. मी स्वतःच्याच मताने सगळं भरून घेतलं होतं. मग काय केली ना सुरुवात शेतात करायसाठी. 5 दगड होते ना, त्याला मस्तपैकी चुना वगैरे, कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि 2 इकडून तिकडून पराठा होते, त्याला मस्तपैकी कापूस गुंडाळून घेतला मी. म्हणजे जे जे सांगत होते आणि ते सोपे सोपे कामं मी करून घेतले. मी म्हटलं लवकर लवकर होईल मस्तपैकी. आणि जे विदर्भातले लोक आहेत ते शेतात म्हणजे काय असते ते तर सांगाच नाही लागत. आणि ज्याचे इकडे वेगवेगळ्या प्रकारे शेतात करत असाल, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या इकडे कशा प्रकारे केली जाते. आमच्या इकडे तर अशा प्रकारे केली जाते. म्हणजे मला पण माहीत नाही एवढी कशी करायला लागते. माझ्या सासूबाई करत होत्या तर मी पाहत होते. मस्तपैकी दोन्ही साईडने त्यांनी लक्ष्मी काढल्या होत्या. मस्तपैकी ते पानं ठेवले होते. आता त्या पानावर निवद वगैरे सर्व ठेवत होते. हे बालगोपाळ बनवला होता त्यांनी 2, म्हणजे एक गोपाळ बनवला होता आणि एक त्याची आई बनवली होती वाटते झोका द्यायसाठी. ते साईडनं ठेवली होती. त्याला मस्तपैकी मग मी कपडे पण बनवून दिले. त्यानं कपडे घालून दिले. मग टाकलं बा त्याला पाण्यात. मग काय, त्याच्या आईला ठेवलं तिकडे आणि दोरी दिली होती त्याच्या हाती बांधायला. मस्त वाटत होतं पण सर्वीकडे. आणि कापूसही एवढा फुटला आहे. आता ते इकडे बायाने सापडून राहिला वेचासाठी. बायाने पहिले 200 रुपये रोज होता, आता 250 रुपये रोज गेला आहे. मग काय, सर्व झालं रेडी आमचं शेतातचं. सगळं झालं. एक नंबर मस्त वाटत होतं. सर्व इकडे अगरबत्तीचा धुवा वास नंबर मस्त वाटते. पण असं केलं म्हणजे पूजा वगैरे सर्वीकडे प्रसन्न प्रसन्न वाटत होतं. मग काय, किट्टूची नजर होती पैशाची. इकडे पैसे माझे होय म्हणे, मी घेणार म्हणे. मग त्यालाच दिले होते ते पैसे. त्यानं उचलले आणि खिशात टाकून दिले पहिलेच. मग त्याला बोलवलं इकडे. किट्टूचे पप्पा आले नारळ फोडायसाठी. गोटा पहा किती मोठा आणला त्यानं. म्हणजे जेवढं नारळ आहे ना त्याच्यापेक्षा लहान तर तो गोटाच आहे. फोडलं मग नारळ. त्याची आई म्हणत होती की नारळाच्या 2 वाट्या पडल्या पाहिजे म्हणे पाणी ठेवायसाठी.
आता किट्टू बघ जा पाया कशा लागते. त्याला म्हणत होते पाया लाग परसात दिल्या बघा कशा पाया लागते. तो खोबरं ठेवलं, मग त्यानं याच्यात प्लेटमध्ये ठेवलं होतं त्या झाकणात आणि पाया लागत होता. हुशार आहे, पण जेवढा इच्छक आहे ना तेवढाच हुशारही आहे तो. पण काय करावं आता, इच्छकपणा एवढा करते हे सांगू नाही शकत. आणि हा मिनी ब्लॉग इथेच खतम होतो. असा होता माझा आजचा दिवस, थोडासा बॅड, थोडासा आनंदी. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या आय डीला फॉलो करा. थँक्यू.